आज सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आज संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे इथं आलेले आहे, जे की स्क्रीनवरती तुम्ही SMS आलेला चेक करू शकता. आता यामध्ये यवतमाळ, नांदेड असे विविध जिल्ह्यांमध्ये आज सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आज निराधार योजनेचे जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये इथं आलेले आहे. अनेक लाभार्थ्यांना अशा प्रकारचा मेसेज आला का चेक करा. DBT गव्हर्नमेंट पेमेंट RS जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 2500 रुपये दिसेल क्रेडिटेड युअर अकाउंट. आता जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहेत, कोणाला लाभार्थ्यांना पैसे तर आलेले आहेत, पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, कोणते बँक खाते तपासायचे, हेल्पलाईन नंबर, नवीन अर्ज प्रक्रिया. आता या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे निराधार योजना, श्रावणबाळ, दिव्यांग अशांचे सुद्धा पैसे येत आहे. यवतमाळ, नाशिक, नांदेड, परभणी, यानंतर इथे आपलं बीड, लातूर, जालना, बुलढाणा, अमरावती, अकोला. आता काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे. तर आता कोणकोणत्या योजनेचे इथं जमा होत आहे, तर यामध्ये पहिले जे येते संजय गांधी निराधार अनुदान योजना. आता निराधार महिलांना इथं पैसे इथं येत आहे. दुसरं जे येते यामध्ये येत आहे श्रावणबाळ, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना. यानंतर येते आपलं दिव्यांग. आता दिव्यांग योजनांना आता या तिन्ही योजनेचे पैसे जे की 2500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. आता पैसे आले का, कसे तपासायचं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आता यामध्ये बँकेचा SMS तपासा, जे की आपण इथं स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे जे की DBT पेमेंट जे की तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल. 2500 रुपये मोबाईलवरती तपासा SMS आला का, ATMमध्ये जाऊन चेक करा, बँक पासबुकवरती एंट्री मारून चेक करा, आधार लिंक खात्यात मध्ये पैसे चेक करा. आता या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तर जमा होत आहे. आता यामध्ये अहमदनगरमध्ये निधी वाटप सुरू झालेलं आहे, अकोल्यामध्ये DBT पेमेंट सुरू झालेलं आहे, अमरावतीमध्ये लाभार्थी खात्यामध्ये पैसे आलेले आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे, बीडमध्ये निधी वाटप सुरू झालेलं आहे, भंडारामध्ये DBT पेमेंट सुरू झालेलं आहे, बुलढाण्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे, चंद्रपूरमध्ये खात्यामध्ये पैसे जमा होत आहे, धुळेमध्ये काही लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले आहे. यानंतर इथे आपलं गडचिरोलीमध्ये निधी वाटप सुरू झालेलं आहे, गोंदियामध्ये DBT जमा सुरू झालेले आहे, हिंगोलीमध्ये खाते जमा सुरू झालेलं आहे, जळगावमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे, जालन्यामध्ये लाभार्थी पैसे जमा होत आहे, कोल्हापूरमध्ये निधी जमा सुरू झालेला आहे, लातूरमध्ये खात्यामध्ये जमा सुरू झालेला आहे, मुंबई शहरामध्ये DBT पेमेंट सुरू झालेलं आहे, मुंबई उपनगरमध्ये निधी वाटप सुरू झालेलं आहे, नागपूरमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. यानंतर येते नांदेडमध्ये जे काही आहे यामध्ये DBT सुरू झालेली आहे. याचप्रमाणे नंदुरबारमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. नाशिकमध्ये सर्व योजनेचे पैसे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगाचे देखील जमा होत आहे. धाराशिवमध्ये निधी जमा सुरू झालेला आहे, पालघरमध्ये खात्यामध्ये जमा सुरू झालेला आहे, परभणीमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे, पुणेमध्ये काही लाभार्थ्यांना जमा झालेले आहे, रायगडमध्ये DBT पेमेंट सुरू झालेलं आहे, रत्नागिरीमध्ये निधी वाटप सुरू झालेलं आहे, सांगलीमध्ये लाभार्थ्यांच्या पैसे खात्यामध्ये आलेले आहे, सातारामध्ये पैसे जमा सुरू झालेले आहे, सिंधुदुर्गमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे, सोलापूरमध्ये निधी जमा सुरू झालेला आहे, ठाणेमध्ये DBT सुरू आहे. यानंतर येथे वर्ध्यामध्ये खात्यामध्ये जमा येत आहे, वाशिममध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहे, यवतमाळमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे आलेले आहे. तर या प्रकारे सर्व जिल्ह्यात पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम यामध्ये बँक खाते आधारशी लिंक आहे का तपासा, DBT सुरू आहे की नाही तपासा, अर्जाची मंजुरी स्थिती आहे की नाही तपासा, तहसील कार्यालयामध्ये संपर्क करा. आता हेल्पलाईन नंबरमध्ये तुम्हाला तहसील कार्यालय, महिला व बालविकास, त्याचप्रमाणे DBT सेवा, जवळचे CSC. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी लेखार्ज द्यायचा. यामध्ये निराधार योजना, संजय गांधी, श्रावणबाळ, दिव्यांग योजनेचे पैसे न आल्यास लेखी अर्ज या पद्धतीने द्यायचा आहे. प्रति तहसीलदार साहेब, संबंधित अधिकारी. यानंतर तहसील आपलं जिल्हा, संजय गांधी श्रावणबाळ दिव्यांग योजनेचे 2500 रुपये खात्यात न जमा झाल्याबाबत अर्ज. महोदय, मी तुमचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा. याचप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ दिव्यांग योजनेचा लाभार्थी आहे. आता यामधून तुम्ही ज्या योजनेसाठी पात्र आहात त्यावरती टिकमार्क करायचे आहे. मात्र माझ्या बँक खात्यामध्ये अद्यापही 2500 रुपये जमा झालेले नाहीत. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये लाभार्थ्यांचे नाव,
आधार क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, मोबाईल नंबर, आपली ID, ॲप्लिकेशन ID म्हणजे अर्ज क्रमांक. तरी माझ्या अर्जाची व बँक खात्याची तपासणी करून लवकरात लवकर योजना व रक्कम जमा करण्यात यावी. धन्यवाद. दिनांक, आपला आयुष्याची स्वाक्षरी. याचप्रमाणे अर्जासोबत जोडायचे कागदपत्र: आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नंबर, ॲप्लिकेशन ID, पासपोर्ट फोटो. त्याचप्रमाणे आदिवासी प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर. यानंतर मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग योजनेचे नवीन फॉर्म भरण्यास सुरू झालेले आहे. आता ज्यांना कोणाचे पैसे तर बंद झालेले आहे किंवा तुम्हाला जर पैसे मिळत नसेल तर अशांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. तर ते म्हणजे तुम्हाला आता नवीन अर्ज इथं करता येणार आहे आणि पैसे मिळवता येणार आहे. कोण अर्ज करू शकतो? निराधार नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक. तर ज्यांना कोणाला अर्ज करायचे असेल तर लगेच अर्ज करा. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, डॉक्युमेंट्स, मोबाईल नंबर, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, फोटो आणि इतर डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे आधार लिंक खाते आवश्यक, DBT सुरू असणे आवश्यक, कागदपत्र योग्य असणे आवश्यक. चुकीची माहिती दिल्यास अर्ज प्रलंबित राहू शकतो. आता नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत. अनेक राज्यांमध्ये अर्ज स्वीकारले जात आहे. पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर अर्ज करावा. CEC तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. लवकरच नवीन पुढील लाभार्थ्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि आता 2500 रुपये याप्रमाणे जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये आलेले आहेत. तर लगेच खाते तपासा.